दोन्ही हातात एक एक बॅग आणि पाठीवर एक सॅक घेऊन धन्वी लिफ्टच्या बाहेर येऊन 415 नंबरच्या रूमसमोर थांबली. तिने लॉबीमध्ये दोन्ही बाजूला बघितलं. शुकशुकाट होता. 4-5 रूमच्या बाहेर डस्टबिन, झाडू, चपला दिसल्या. त्या 4-5 रूम सोडल्या तर बाकी सगळ्या रूमसमोर धुळीचं साम्राज्य होतं. बहुतेक खूप दिवसात इथे कोणी झाडू मारलेला नसेल. जीन्सच्या खिशामधून चावी काढून तिने दाराच्या कीहोलमध्ये चावी टाकली. चावी फिरून दार उघडताना कर्र असा आवाज झाला. रूममध्ये जाऊन धन्वीने बॅगा आत नेल्या. तिने रूममध्ये सभोवार नजर फिरवली. रूम स्वच्छ होती. रूममध्ये 3 बेड, 3 टेबल, 3 खुर्च्या आणि 3 कपाटं होते. खिडकी शेजारच्या टेबलावर काही पुस्तकं दिसत होती. त्याच्या शेजारच्या कपाटाला कुलूप लावलेलं होतं. बहुधा कुणीतरी राहत असावे असं तिला वाटलं. धन्वी आज खूप थकलेली होती. तिने एका बेडवर अंग टाकलं आणि पडल्या पडल्या विचार करू लागली. तिला तिचं जुनं हॉस्टेल आठवलं. तिथली रूम आणि तिथल्या मैत्रिणी आठवल्या. तिचा डिप्लोमा कोर्स ज्या कॉलेजमध्ये पूर्ण झाला त्याच कॉलेजमध्ये तिला डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीसाठी ॲडमिशन पाहिजे होती. पण दुसऱ्या राऊंडपर्यंत तिला ते कॉलेज मिळाले नाही. मग जे कॉलेज मिळालं तिथे नाईलाजाने ॲडमिशन घेऊन त्यांच्याच हॉस्टेलमध्ये ती दाखल झाली. 10वीपर्यंत गावात शिकलेल्या धन्वीचा मोठ्या शहरात निभाव लागेल की नाही या चिंतेने तिची आई तिला शहरात शिकवायला पाठवण्यास तयार नव्हती. पण बाबांमुळे ती शहरात शिकायला आली. डिप्लोमाच्या 3 वर्षात ती खूप कॉन्फिडंट आणि मॉडर्न झाली. आज ती ॲडमिशन घ्यायला एकटीच आली होती. डिप्लोमाच्या ॲडमिशनच्या वेळी तिला हॉस्टेलवर सोडण्यासाठी तिचं पूर्ण खानदान आलं होतं. हे आठवून तिला हसूच आलं. बेडवर पडल्या पडल्या तिला झोप लागली. 3 तासांच्या झोपेनंतर तिला जाग आली. तेव्हा तिने बघितलं तर रूमचा दिवा लावलेला होता. उठून बघितलं तर खिडकीच्या बेडवर एक मुलगी झोपलेली होती. धन्वीने तिच्याकडे बघितलं तेव्हा तिची रूम पार्टनर पण उठून बसली. औपचारिक गप्पा गोष्टीमधून धन्वीला रूम पार्टनरची माहिती मिळाली. तिचं नाव रेखा होतं. रेखा पण छोट्या गावामधून आली होती. फर्स्ट इयर फार्मसीला शिकत होती. रेखा थोडी लाजरीबुजरी होती. स्वतःहून जास्त बोलत पण नव्हती. आपण पण डिप्लोमात असेच होतो हे धन्वीच्या मनात आलं. धन्वीला खूप भूक लागली होती. तिने रेखाला मेसची वेळ विचारली आणि जेवायला सोबत जाऊ असं सांगितलं. रेखाने तिचे जेवण झाले असल्याचे सांगितले. मग धन्वी एकटीच जेवायला लागली. जेवण करून रूमवर यायला धन्वीला खूप वेळ लागला होता. जेवण झाल्यावर हॉस्टेलच्या लायब्ररीमध्ये पुस्तक चाळत ती बसली होती. जेव्हा ती रूममध्ये आली तेव्हा रेखा रूममध्ये नव्हती. धन्वीने बॅगेतून सामान काढून कपाटामध्ये लावलं आणि अलार्म लावून झोपून गेली. रात्री अचानक कसल्याच्या आवाजाने धन्वीला जाग आली. बघितले तर रेखा खिडकीच्या बाहेर हात काढून काहीतरी करत होती. बहुधा पावसाचा आनंद घेत होती. दुसऱ्या दिवसापासून धन्वीने स्वतःचा टाइम टेबल बनवला. तिचं कॉलेज सकाळी 8 वाजता होतं म्हणून लवकर उठणे, दिवसभर कॉलेज, संध्याकाळी कोचिंग क्लास, अभ्यास आणि रात्री लवकर झोपणे, उशिरा झालेलं ॲडमिशन आणि त्यात डायरेक्ट सेकंड इयरच्या वर्गात आल्यामुळे कोणीच तिला त्यांच्या ग्रुपमध्ये घेत नव्हतं. मेसमध्ये तिला नूतनबद्दल कळालं. ती पण तिच्याच वर्गात होती. डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन. तिला पण कोणी ग्रुपमध्ये घेत नव्हतं. मग नूतन आणि धन्वीची ओळख झाली आणि त्या दिवसभर बरोबर राहू लागल्या. धन्वी आणि रेखा रूम पार्टनर असून पण त्यांची 2-2 दिवस गाठभेट होत नसे. दोघीजणी आपापल्या लाईफमध्ये बिझी होत्या. कधीतरी रात्री हाय हॅलो पुरत्या भेटत असत. त्यावेळी पण धन्वी अर्धवट झोपत असे. रेखाचं शेड्यूल पण वेगळं असल्यामुळे धन्वीला त्रास होत होता. ती रात्री अपरात्री रूमच्या बाहेर जात येत असे. त्यात लाईट फॅन कधी पण चालू बंद करत असे. धन्वीला रोज रात्री निरनिराळ्या आवाजाने जाग येत होती. कधी जोरदार कर्णकश्य किंकाळी ऐकू येत असे. पण भीतीमुळे ती तोंडावरचे पांघरून पण काढत नसे. एके रात्री उशिरा धन्वी हॉस्टेलच्या लायब्ररीमधून नूतनबरोबर लिफ्टमध्ये गेली. नूतनची रूम 3ऱ्या मजल्यावर होती. नूतन 3ऱ्या मजल्यावरून उतरून गेली. लिफ्ट 4थ्या मजल्यावर आल्यावर धन्वी लिफ्टमधून बाहेर आली. तेवढ्यात लॉबीच्या लाईट्स ऑफ झाल्या. टकटक असा फरशीवर काठी मारल्याचा आवाज यायला लागला. धन्वी खूप घाबरली. लिफ्टचं बटन दाबून लिफ्ट उघडण्याची वाट बघत बसली. तोपर्यंत लिफ्ट खाली निघून गेल्याचे तिने डिस्प्लेवर बघितलं. तितक्या जिन्यातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला.
आता मात्र धन्वीचा धीर सुटला. ती धावत तिच्या रूमकडे निघाली. तितक्यात एक टॉर्चचा झोत तिच्या अंगावर आला. धन्वी स्तब्ध झाली. रेखाला हाक मारून दार उघडायला सांगायचे असे ठरवून ती पूर्ण ताकदीने ओरडली, पण तिची वाचाच बंद झाली होती. तिचा आवाजच निघेना. तितक्या जिन्यातून एका स्त्रीचा भेसू रडण्याचा आवाज आला. मनामध्ये देवाचं नाव घेत ती कशीबशी तिच्या रूमपर्यंत पोहोचली. दार वाजून बघितलं, पण आतून काहीही प्रतिक्रिया आली नाही. बहुधा रेखा रूममध्ये नसावी. तितक्या सरकन टॉर्चचा एक झोत धन्वीच्या अंगावरून गेला. धन्वीला चावी सापडेना. तिच्या लक्षात आलं की चावी नूतनच्या पर्समध्ये राहिली. आता जिन्यातून खाली जावं लागणार या भीतीने धन्वी पांढरीफटक पडली. तितक्यात मोठ्याने आवाज आला, सोड मला, मला एकच बळी पाहिजे. हे ऐकून धन्वी अर्धमेली झाली. तिने मोठ्या आवाजात हनुमान चालीसा सुरू केला. तिची वाचा परत आली. तेवढ्यात खूप मोठ्याने मुलींचा हसण्याचा आवाज आला आणि अचानक लाईट्स ऑन झाले. सगळ्या मुली हसत खिदळत धन्वीकडे येत होत्या. धन्वीला कळायला वेळ लागला की ह्या मुलींनी तिला उल्लू बनवलं होतं. त्या सगळ्या मुली त्याच फ्लोअरवर राहत होत्या. आता मात्र धन्वी चिडली होती. रॅगिंगच्या विरोधात ती कंप्लेंट करणार होती, पण सगळ्या मुलींनी तिची माफी मागितली आणि हे प्रकरण तिथेच मिटलं. त्या रात्रीनंतर धन्वीला रोज रात्री वाईट स्वप्न पडत. कधी कधी तिला विचित्र आवाज येऊ लागले. नूतनने तिला समजावून सांगितलं की त्या भूताच्या मस्करीमुळं तुला असे भास होत आहे. रेखाने पण 2-3 वेळा सांगून पाहिले की किमान लाईट्स, फॅन खूपदा ऑन करू नकोस, वेगवेगळे आवाज काढू नकोस, पण रेखाने मी असं काही करत नाही सांगितलं. एके रात्री धन्वी गाढ झोपलेली होती. अचानक तिला खूप विचित्र आवाज यायला लागले. तिने डोळे उघडून बघितलं तर लाईट्स ऑफ होते. फक्त रेखाची खिडकी उघडी होती. बाहेरून थोडाफार प्रकाश येत होता. त्या खिडकीपाशी रेखा हात बाहेर काढून विचित्र आवाज काढत होती. ती हसत होती. हे बघून धन्वीला खूप चीड आली. धन्वीला वाटलं की रेखा बॉयफ्रेंड बरोबर मोबाईलवर बोलत आहे. हिच्यामुळे रोज तिची झोप मोड होत होती. हिला उद्या बघून घेऊ असे मनाशी ठरवत धन्वी रागातच झोपली. सकाळी उठून बघितलं तर रेखा रूममध्ये नव्हती. कॉलेजमध्ये गेल्यावर तिने नूतनला रात्री काय झालं ते सांगितलं. नूतनला पण ह्या सगळ्या गोष्टीची चीड आली. तिने धन्वीला रूम बदलण्याचा सल्ला दिला. 3ऱ्या मजल्यावर रूम रिकामी असल्यास ती रूम घ्यायची अथवा नूतन 4थ्या मजल्यावर येऊन धन्वीच्या सोबत 415 नंबरची रूम सोडून कोणत्याही रूममध्ये शिफ्ट व्हायचं ठरलं. कॉलेज झाल्यावर नूतन आणि धन्वी हॉस्टेलवर आल्या आणि ऑफिसमध्ये गेल्या. त्यांना पाहताच तिथला कर्मचारी म्हणाला, काय काम आहे? त्यावर धन्वी म्हणाली, रूम बदलायची आहे. का बदलायची आहे? मला आणि माझ्या ह्या मैत्रिणीला एकाच रूममध्ये राहायचं आहे. धन्वी म्हणाली, दुसरे काही कारण आहे का? कारण उद्या तुमची भांडणं झाली तर परत याल रूम बदलायला. काहीतरी ठोस कारण सांगा. नाही सर, हिची रूम पार्टनर खूप विचित्र आहे. खूप त्रास होतो तिच्यामुळे. रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलत असते. कधी पण लाईट फॅन ऑन ऑफ करते. विचित्र हसते. रात्री अपरात्री रूमच्या बाहेर असते. नूतन खूपच घडाघडा बोलायला लागली. अरे बस बस, बोलताना थोडा श्वास तरी घे. थोडा वेळ विचार करून तो कर्मचारी दुसरा रूम द्यायला तयार झाला. 3रा मजला पूर्ण भरलेला आहे. 4थ्या मजल्यावर रूम रिकाम्या आहेत. कोणती रूम देऊ? लिफ्ट जवळची द्या सर, धन्वी म्हणाली. तुझी सध्याची कोणती रूम आहे? 415, 4थ्या मजल्यावर, कोपऱ्यातली शेवटची रूम. सर रेकॉर्ड तपासायला लागले. कोणती रूम? नाव काय आहे तुझ्या रूममेटचे? धन्वी म्हणाली, रेखा. परत सर रेकॉर्ड तपासायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे त्रासलेले होते. काय झाले सर? धन्वी म्हणाली, तुला तर रूम पार्टनरच नाही आहे. काय? हो, तुझ्या रूममध्ये तू एकटीच राहत आहे. रेखा मागच्या वर्षी राहत होती. ती मागच्याच वर्षी रूममध्ये मृतावस्थेत सापडली होती. सरांचे बोलणे धन्वीच्या कानावर पडत होते, पण डोक्यात जात नव्हते. नूतन धन्वीला सावरायला जाण्यापूर्वीच
धन्वी जमिनीवर कोसळली होती. लाईफ केअर हॉस्टेलच्या सगळ्यात जवळचे हॉस्पिटल. मानसिक धक्का बसल्यामुळे डॉक्टरांनी धन्वीला ॲडमिट करून घेतलं होतं. तिला शुद्ध येऊन काही वेळ झाला असेल. ती बेडवर बसलेली होती. तिच्या बाजूला एक मॅडम आणि नूतन बसलेली होती. धन्वी खूप घाबरलेली होती. तिची मानसिक स्थिती बघून डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण तिच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू होते. रेखा, तिची रूम पार्टनर, ती भूत होती. कसं शक्य आहे हे? डॉक्टर पुन्हा तिच्या वॉर्डमध्ये आले. धन्वीची तपासणी करून तिला संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या लेडीज मॅडमनी धन्वीला लोकल गार्डियनकडे म्हणजे तिच्या आत्याकडे तिला पाठवण्याचं ठरवलं. त्या मॅडमसुद्धा मनातून हादरल्या होत्या. त्यांना रेखाच्या मृत्यूचा दिवस आठवला. पोलिसांना तिच्या रूममध्ये एक डायरी सापडली होती. तिच्या डायरीचे झेरॉक्स काढण्यासाठी डायरी हॉस्टेलच्या ऑफिसमध्ये पाठवली होती. त्या डायरीची एक प्रत त्या मॅडमनी स्वतःकडे ठेवली होती. डायरीमधला मजकूर आठवून रेक्टर मॅडमला अंगावर शहारे आले. रेक्टर मॅडमने यापुढे रूम नंबर 415 कुणालाही न देण्याचे मनोमन ठरवले. आज तब्बल 7 दिवसानंतर धन्वी हॉस्टेलमध्ये परतली होती. तिचे सगळे सामान त्या मॅडमने अगोदरच नूतनच्या रूममध्ये शिफ्ट केले होते. धन्वी आणि नूतन थोड्याशा तणावातच वावरत होत्या. त्या मॅडमने धन्वी आणि नूतनला रेखाच्या भूताबद्दल कुठेही वाच्यता न करण्याची तंबी दिली. रेखाचा मृत्यू कसा झाला याबद्दल मॅडमला खूप वेळा विचारलं होतं, परंतु त्यांनी दरवेळा धन्वीला उडवाउडीचे उत्तर दिले. शेवटी वैतागून धन्वीने मॅडमला धमकी दिली की ती रेखाच्या भूताबद्दल संपूर्ण हॉस्टेलमध्ये सांगून देईल. ही धमकी कामात आली. मॅडम नरमल्या. त्यांनी रेखाच्या डायरीची एक प्रत धन्वीला दिली. रेखाची डायरी एखाद्या कादंबरीसारखी होती, खूप मोठी. रेखाची रोजनिशी असावी, पण फॉर्मॅट कादंबरीसारखा होता. धन्वी आणि नूतन रूममध्ये जाऊन डायरी आदर्शासारख्या वाचू लागल्या. पहिल्या 2 तासात त्यांनी 100 पाने वाचून काढली. पण पहिल्या 100 पानात रेखाच्या घरच्यांबद्दल जास्त माहिती होती. त्यात रेखाच्या मृत्यूबद्दल काही धागादोरा मिळत नव्हता. रात्र चढत होती आणि धन्वीच्या चेहऱ्यावर कन्फ्युजन वाढत होते. नूतनला झोप येत होती. धन्वी पुढे वाचू लागली. आज तो पुन्हा दिसला. त्याच्या नेहमीच्या टेबलवर बसलेला होता. स्टायलिश हेअरकट, बारीक दाढी आणि स्टायलिश कपड्यांमध्ये तो खूपच सुंदर दिसत होता. त्याच्याशी मैत्री करण्याची इच्छा होती, पण त्याच्याबरोबर बोलण्याची हिंमत होत नव्हती. आज तरी त्याला स्माईल देऊन बघू या विचाराने मी त्याला स्माईल दिली आणि आश्चर्य, त्याने सुद्धा मला स्माईल दिली. खूप खुश झाले होते. तितक्यात मला एक फोन आला आणि मला हॉस्टेलवर परत जावं लागलं. त्याच्याबरोबर मैत्री करण्याची एक संधी मी गमावली. पुढचे 2 दिवस झाले तो दिसलाच नाही. मन उगाच खट्टू झालं. पुढे तो 2-4 वेळा दिसला. हाय हॅलो झालं, पण काही बोलणं झालं नाही. कधी तो बिझी तर कधी मी. एकदा संध्याकाळी मी माझ्या स्कूटीवरून कमी वर्दळीच्या रस्त्यावरून हॉस्टेलकडे जात होते. त्याचवेळी तो अचानक माझ्या स्कूटीच्या समोर येऊन थांबला. मी कशीबशी स्कूटी थांबवली. तो रक्ताळलेल्या अवस्थेत होता. त्याच्या डोक्यावर जखम झालेली होती. त्या जखमेतून रक्त वाहत होतं. त्याने मला जवळच्या हॉस्पिटलमध्ये सोडण्यास सांगितलं. मी थोडी गडबडून गेली होती. तो सारखा मागे वळून बघत होता आणि मला सांगत होता की गाडी पटकन हॉस्पिटलमध्ये घे, मला तिथे सोड आणि तू निघून जा. काय झालं ते तुला नंतर सांगतो, पण तू हॉस्पिटलमध्ये येऊ नको. बहुधा त्यांनी तुला बघितले असेल. मी त्याला विचारलं, मला कोणी बघितले असेल? काय झाले ते सांगतो का? पण तो वारंवार सांगत राहिला, नंतर सांगतो, आधी हॉस्पिटलमध्ये सोड आणि तू हॉस्टेलवर जा. मला त्यावेळी त्याचे बोलणे योग्य वाटले. माझं इथेच चुकलं. त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं होतं. त्याला हॉस्पिटलच्या बाहेर सोडून मी हॉस्टेलवर परतले. त्याला कोणी मारले असेल आणि का मारले असेल या विचारातच मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी मी त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली तर तिथे तो सापडला नाही. त्याच्याबद्दल चौकशी केली तर त्याच्या वर्णनाचा तिथे दुसरा कोणताही पेशंट सापडला नाही. एकतर त्याचे नाव पण माहीत नाही
त्यामुळे त्याची चौकशी करणे पण कठीण झाले होते. मी त्याला त्याच्या नेहमीच्या अड्ड्यावर शोधायला गेले. मॉडर्न कॅफे. गेल्या 2 दिवसापासून तो तिथे आलाच नव्हता. त्याच्याबद्दल फारशी काही माहिती मिळाली नाही आणि त्याचा फोन नंबरही मिळाला नाही. तिथे फक्त त्याचे नाव कळाले, आकाश. खूप चौकशी करूनही माझ्या हाती फारसं काही लागलं नाही. मी हॉस्टेलवर परतले. रात्री त्याचाच विचार करत झोपून गेले. 15 दिवस झाले, अजून तो दिसला नाही, भेटला नाही. कसा असेल तो? एका रात्री 2च्या सुमारास माझ्या खिडकीच्या तावदानावर टकटक केल्याचा आवाज आला. मी घाबरून जागे झाले. टकटक आवाज येतच राहिला. हिम्मत करून खिडकी उघडली. बाहेर बघते तर आकाश खिडकीच्या ग्रिलला पकडून लोंबकळत होता. आता तर मी खूपच घाबरले होते. तोंडातून जोरात आरोळी निघणार तितक्यात त्याने मला शांत राहण्यासाठी खुणावलं. तो खूप दमलेला दिसला, तरी त्याने त्याची तीच स्माईल देत मला रिलॅक्स केलं. तू इथे काय करतोयस? तुला कोणी मारले आणि तू कुठे गायब झाला होतास? अशा खूप साऱ्या प्रश्नांचा मारा मी त्याच्यावर केला. तो बोलला, अगं शांततेनं घे, सगळं काही सांगतो. आणि त्याने काय झालं ते सांगायला सुरुवात केली. मी आकाश. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. रूम घेऊन राहतो. आता त्या दिवसाची गोष्ट सांगतो. त्या संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे व्यायामासाठी आणि धावण्याचा सराव करण्यासाठी माझ्या नेहमीच्या रस्त्यावर गेलो होतो. तो रस्ता कमी वर्दळीचा असतो, सुनसान असतो. त्यावेळी सराव करत असताना 3 मुलांना एका मुलीची छेडछाड करताना मी बघितलं. मला राहावलं नाही. मी तिला वाचवण्यासाठी त्या तिघांशी भांडू लागलो. आमच्या शाब्दिक वाद झाले. त्यातील एकाने एक मोठा दगड घेऊन माझ्या डोक्यावर मारला. मी तसाच खाली कोसळलो. मला खाली पडलेले बघून ते तिघे बाईकवर बसून पळून गेले. ज्या मुलीला मी वाचवायचा प्रयत्न करत होतो ती सुद्धा दूर जात असताना मला दिसत होती. माझं रक्त वाहत होतं आणि मला मदतीची खूप गरज होती. खूप प्रयत्न करून मी उभा राहिलो. खूप साऱ्या गाड्यांना हात देऊन बघितलं. एकही गाडी थांबली नाही. नंतर तुझी गाडी दिसली. तुला हात दाखवला, पण तुझं लक्ष नव्हतं. म्हणून मी तुझ्या गाडीसमोर अचानकपणे आलो. तुझ्या गाडीवर बसल्यानंतर मला ते तिघे परत दिसले. माझ्यामुळे तुला काही त्रास होऊ नये म्हणून मी तुला हॉस्पिटलच्या बाहेरूनच तुझ्या हॉस्टेलवर जाण्यास सांगितलं. हॉस्पिटलमध्ये मलमपट्टी करून मी माझ्या रूमवर गेलो. काही दिवस आराम केला आणि आता बरं वाटत आहे म्हणून तुला भेटायला आलो. तुला वाटत असेल ना मला तुझा पत्ता कसा काय माहीत? तर सांगतो तुला. एके दिवशी तू कॅफेमध्ये हाय हॅलो करून निघून गेली. त्या दिवशी मी तुझा पाठलाग केला होता. आता तुझी आठवण आली म्हणून तुला भेटायला आलो. अजून काही प्रश्न आहेत. त्याची स्टोरी ऐकून मी निशब्द झालो. काय बोलावे तेच सुचेना. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. नंतर तो त्याच्या रूमवर जायला निघाला, पण मी हिम्मत करून त्याचा मोबाईल नंबर मागितला. त्याने सांगितले की त्याचा मोबाईल त्या दिवशी मारामारीत हरवला. नवा फोन घेतल्यानंतर नंबर देईल. तोपर्यंत असंच रात्री भेटू. अभ्यासामुळे तो सध्या कॅफेत येत नव्हता आणि तो निघून गेला. नंतर तो दररोज रात्री मला भेटायला यायचा. तो खिडकीला लोंबकळत माझ्याबरोबर गप्पा करायचा. मला तो खूप आवडायला लागला होता. त्याला पण बहुतेक मी आवडत असावी. मला वाटायचे की त्याने मला प्रपोज करावे, पण तो कधीच फ्लर्टसुद्धा करत नसे. एका रात्री मीच त्याला सांगितलं की मला तो किती आवडतो. तो हसायला लागला आणि काहीशा गंभीर स्वरात बोलला, तुला सत्य कळेल तेव्हा तू घाबरून जाशील. तेव्हा पण तू माझ्यावर तितकेच प्रेम करशील. त्यावेळेस मी घाबरले. हा असा का बोलतोय? तेवढ्यात तो खो खो करत हसू लागला. तो माझी चेष्टा करत होता. त्या रात्रीपासून त्याच्या वागण्यात बदल जाणवू लागला. त्याने त्याचं बोलणं कमी केलं होतं. त्याचा हा बदल मला खूप त्रास देत होता. शेवटी एका रात्री मी त्याला विचारलं, तू असा वेगळा का वागत आहेस? तो बोलला की तू सत्य ऐकू शकत नाहीस, तू सत्य पचवू शकत नाहीस. मी कोण आहे हे सांगितलं तर तुला जोरदार धक्का बसेल. तो खूप गंभीरपणे बोलत होता. मी खूपच आग्रह केला म्हणून तो सत्य सांगायला तयार झाला. तो बोलला,
मी आत्मा आहे. त्याच्या या विनोदावर मला खूप खळखळून हसू आलं. तो अजूनसुद्धा गंभीरच होता. त्याच्या चेहऱ्याकडे बघून मी सुद्धा गंभीर झाले. मला वाटलं तो आता खळखळून हसेल आणि सांगेल, घाबरलीस ना? पण तो हसलाही नाही आणि त्याचा चेहरा अजून गंभीर झाला. मी त्याला तो भूत असल्याचा प्रूफ मागितला. तो बोलला की तो प्रूफ द्यायला तयार आहे, पण मी घाबरू नये. खिडकीच्या ग्रिलला लोंबकळणारा आकाश अचानकपणे ग्रिल ओलांडून रूममध्ये आला. त्याचं हे रूप बघून माझी दातखिळी बसली. बहुधा मी बेशुद्ध पडले होते. सकाळी उठले तर सगळं नॉर्मल दिसत होतं, पण मनामध्ये खूप भीती वाटत होती. तो खरंच भूत असला तर असला. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या मनात खूप सारे प्रश्न येत होते. त्या साऱ्या प्रश्नांचे उत्तर द्यायला तो तयार झाला. त्याने त्याच्या मृत्यूबद्दल सारी हकीकत सांगितली. त्या दिवशी त्याच्याबरोबर मारामारीत जेव्हा त्याच्या डोक्यात दगड लागला त्यावेळी डोक्यात खूप मोठी जखम झाली होती. त्या जखमेतून खूप सारे रक्त वाहून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. आपण मृत्युमुखी पडलो हे त्याच्या लक्षातच आलं नाही. मदत मागण्यासाठी जेव्हा तो उठला तेव्हा तो भूत बनलेला होता. त्यामुळे तो कुणालाही दिसत नव्हता, म्हणून त्याला मदत मिळाली नाही. माझ्या स्कूटीसमोर तो आला तेव्हा मी स्कूटी कशीबशी थांबवली, पण तो मलाच का दिसला? त्याच्याकडे पण या प्रश्नाचे उत्तर नव्हते. पुढे त्याने सांगितलं की हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की तो कुणालाही दिसत नव्हता. त्याला स्वतःला विश्वास होत नव्हता की तो मरण पावला आहे. मग तो मारामारी झालेल्या ठिकाणी पोहोचला. तिथे त्याची डेड बॉडी होती आणि थोडीफार गर्दी दिसत होती. त्याने त्याच्या डेड बॉडीमध्ये जाण्याचा अयशस्वी प्रयत्न सुद्धा केला होता. नंतर पोलिसांनी पुढचे सोपस्कार पार पाडले. स्वतःचा अंत्यविधी बघितला. स्वतःच्या आईबाबांचा, भावाचा, बहिणींचा आक्रोश बघितला. 10 होईपर्यंत तो त्याच्या गावीच होता. आपल्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो पुन्हा शहरात आला. त्याला त्याच्या खुन्यांचे चेहरे माहीत होते, पण ते कुठे भेटतील हे माहीत नव्हते. तो दररोज त्याचे चेहरे शोधत होता. तो मला भेटायला आला तेव्हा त्याने मुद्दामून सत्य लपवलं होतं, म्हणून त्याने त्याचा मोबाईल नंबरही दिला नाही की बाहेर कुठेही भेटायला बोलावले नाही. सगळी परिस्थिती समजून घेण्यात मला 1 आठवडा लागला. तो भूत असला तरी मला काही फरक पडत नव्हता. त्याच्या प्रेमात मी खूप आंधळी झाले होते. तो रात्री भेटायला यायचा. एकदा त्यानेच मला विचारलं की आपल्या प्रेमाचं भवितव्य काय असेल. त्यावेळी माझ्याकडे उत्तरच नव्हतं. त्यामुळे तो सांगू लागला की यापुढे आपण भेटायचं नाही. मी त्याला विरोध केला. मी त्याला सांगितलं की आपल्या प्रेमाचं भवितव्य जरी नसेल तरी त्याच्याबरोबर राहण्यात, त्याच्याबरोबर गप्पा करण्यात मला खूप आनंद भेटायचा. सध्या मी खूप विचारात मग्न असते, पण निर्णय होत नाहीये. सध्या तो कधी पण भेटायला येतोय. त्याच्याबरोबर राहण्यात मला खूप बरं वाटतं. फायनली आज निर्णय झाला. आई बाबा मला माफ करा. माझा निर्णय झाला आहे. तो मला बोलवतोय. मी त्याच्याकडे जाते. डायरीतलं शेवटचं पान संपलं होतं. धन्वीच्या डोळ्यातून अश्रू टपकायला लागले. प्रेमासाठी कोणी आपला जीव असं देतं का? ते पण एका भूतासाठी. धन्वीला हे सगळं समजून घ्यायला बराच वेळ लागला. आता पुढे काय? रेखा फक्त आपल्यालाच का दिसली? तिने आपल्याला इजा का पोचवली नाही? का घडत आहे हे सगळं? या अशा विचारांनी धन्वी बेजार झाली होती. गेल्या 8 दिवसात ती नूतनसोबत सुद्धा नीट बोलत नव्हती. नूतनला वाटे की धन्वी अजूनही धक्क्यात होती, पण धन्वीच्या मनात काय चाललंय हे तिला कसं कळणार होतं? धन्वीला सुरुवातीला वाटलं की नूतनची मदत घ्यायला हवी, पण रेखा तिला दिसतच नव्हती, तर नूतनची मदत होणार नाही या निष्कर्षापर्यंत धन्वी पोहोचली. आता तिने आपला प्लॅन तयार केला. तिने एका चांगल्या मुहूर्ताचा दिवस शोधला. जवळच्या दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन अंगारा आणला. गळ्यात एक ताईत बांधला. हॉस्टेलमध्ये सारेजण 11-12 वाजेपर्यंत जागे असतात हे तिला माहीत होतं, म्हणून सारेजण झोपल्यावर सुमारे रात्री 12:30 वाजता ती तिच्या खोलीबाहेर आली. खोलीच्या पॅसेजमध्ये काही ठिकाणचे दिवे चालू होते.
ती एक एक पाऊल आरामात टाकत अवधूत चिंतन गुरुदेव दत्ताचा नाम जप करत खोली नंबर 415 कडे निघाली. तिच्या हृदयाची धडधड तिला स्वतःला ऐकू येत होती. खिशातून चावी काढून तिने कीहोलमध्ये आत सरकवून फिरवली. हातातील टॉर्च ऑन करून तिने हळूच दरवाजाला धक्का दिला. दरवाजा उघडला गेला. तिने हळूच एक पाय आत टाकत टॉर्च खोलीमध्ये सगळीकडे फिरवला. आतमध्ये अंधाराशिवाय काहीच नव्हतं. तिने अजून थोडी हिंमत करून लाईटचे बटन ऑन केले. समोर बघते तर कोणीच नव्हतं. रेखा, तू इथे आहेस का? पुन्हा शांतता. कसलाच आवाज नाही. आता धन्वी घाबरली होती. ती मागे वळून खोली बाहेर आली. दरवाजा लावणार इतक्यात तिला लक्षात आलं की लाईट्स ऑफ करायचे राहून गेले. मग ती पुन्हा आतमध्ये गेली. लाईटचं बटन ऑफ करणार तितक्यात एक आवाज ऐकू आला. धन्वी, तू आलीस? आता धन्वी जाम घाबरली. ती बाहेर पळत जाणार तितक्यात पुन्हा आवाज आला. थांब धन्वी, घाबरू नकोस. आवाज ऐकून धन्वी स्तब्ध झाली आणि लगेच खोली बाहेर पळाली. ह्या सगळ्या 2 मिनिटं गेली असतील. तेवढ्यात धन्वी हिंमत करून पुन्हा खोलीत आली. मनातल्या मनात देवाचा जप चालूच होता. खिशात अंगारा होता, त्यामुळे रेखा आपल्याला काही करू शकत नाही ह्याची तिला खात्री होती. रेखा, बोल धन्वी. रेखाच्या आवाजात एक सहजता होती, आपुलकी होती. रेखा दिसत नव्हती. मला भीती वाटते. घाबरू नको. मी तुला काहीही करणार नाही. बहुधा काहीही करू शकणार नाही. तुझी भीती साहजिक आहे. मी तुला समजू शकते. मला खूप प्रश्न पडले आहे तुझ्याबद्दल. त्याची उत्तरं हवी आहे. तू प्रेमासाठी स्वतःचा जीव का दिला? तर तू माझी डायरी वाचलीस? हो. तर तुझ्या प्रश्नांचं उत्तर तुला मिळालं आहे ना? मग मला इथे भेटायला का आलीस? स्वतःच्या प्रेमासाठी तू जीव देऊ शकते. यावरून कळतं की तू त्याच्यावर किती प्रेम करत असशील. म्हणून तुला भेटावं वाटलं. धन्वीची भीती काही प्रमाणात ओसरली होती. तिच्या बोलण्यात सहजता आली होती. प्रेम? रेखा स्वतःशी हसली. तेवढ्या ती धन्वीला दिसू लागली. रेखाचे डोळे भरून आले होते. तिला बघून धन्वी थोडी घाबरली. बस, तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. मी खूप एकटी पडले. आई बाबांना मिस करते. तू तुझ्या घरी जाऊन त्यांना बघत जा ना. इथे का राहते? मजबुरी आहे ग माझी. मी कुठेही जाऊ शकत नाही. तू ह्या खोलीबाहेर का जाऊ शकत नाही? त्याला पण कारण आहे. मी खूप स्वार्थी होते. आकाशच्या प्रेमात मी इतके आंधळी झाले होते की आईबाबांना धोका देऊन मी आकाशसोबत राहावं यासाठी आत्महत्या केली. आत्महत्या करणं हे पण एक पाप आहे हे मला मेल्यानंतर कळलं. पण तुझा धावा झाला असेल ना, तरी पण तू इथेच भटकत आहे. मला पण हेच कळत नाहीये. तू माझ्या घरी जाऊन विचारशील का? त्यांची ख्याल खुशाली विचारशील? धन्वीने थोडा विचार करून होकार दिला. पण आकाश कुठे आहे? तो रोज इथे येतो का? आकाश? मी आत्महत्या केल्यापासून तो भेटलाच नाही. काय? हो, तो परत इथे आलाच नाही. मी त्याची खूप वाट बघते. त्याच्यासाठी मी जीव दिलाय आणि त्याला हे माहीतच नाही. मी खूप एकटी पडली आहे. रेखा चक्क रडायला लागली. धन्वीने तिला समजावलं. तशी ती शांत झाली. मग तिने तिच्या घराचा पत्ता दिला. गुगल ड्राईव्हचा ID आणि पासवर्ड दिला. धन्वीने रेखाच्या गुगल ड्राईव्हवर लॉग इन केलं. तिथे तिने रेखाच्या कुटुंबाचे फोटो बघितले. मग तिने आकाशच्या कॅफेमध्ये गपचूप काढलेले फोटो बघितले. आकाश दिसायला स्मार्ट होता. पहिल्या नजरेत तो मनात भरत होता. फोटो बघता बघता रेखा रडत होती. धन्वी तिला समजावत होती, येत्या रविवारी आपण तिच्या घरी जाऊन तिच्या घरची खुशाली बघून येऊ असं आश्वासन देऊन धन्वी खोली बाहेर पडली. शनिवारी रात्री परत ती रेखाला भेटायला गेली. रेखा रडतच होती. तिला मुक्ती पाहिजे होती. तिची ती अवस्था बघून धन्वीला भरून आलं. तिने भावनेच्या आहारी जात रेखाला मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करेन असंही आश्वासन देऊन टाकलं. धन्वीची ही चूक तर ठरणार नाही ना. बसमध्ये बसलेली धन्वी भूतकाळात हरकून गेली. बस जेव्हा स्थानकावर थांबली
तेव्हा कंडक्टरने तिला हाका मारून जागं केलं. तेव्हा ती भानावर आली. बस स्थानकातून बाहेर येत तिने रिक्षा केली आणि सरळ रेखाच्या घरी गेली. रेखाचं घर तसं गावाबाहेर शेतात होतं. घर कसलं ते भला मोठा बंगलाच होता. रिक्षातून उतरल्यावर तिने बॅगेतून एक वही, पेन आणि कसले तरी 3-4 फॉर्म काढले. आपण सरकारी नोकर असून इथे सर्वे करायला आलो आहे असं ती रेखाच्या कुटुंबाला सांगणार होती. तिने दारावरची बेल वाजवली. दरवाजा उघडताच समोरच्या व्यक्तीला बघून धन्वी चकित झाली. कोण आपण? मी धन्वी, सर्वे करायला आले आहे. मी आत येऊ का? सर्वे? कसला सर्वे? काय माहिती पाहिजे आपल्याला? मग धन्वीने घरातील सर्व सदस्यांची माहिती विचारून त्या फॉर्मवर लिहून घेतलं. नाव लिहिताना तिचे हातपाय थरथर कापत होते. काहीतरी चुकतंय असं तिला जाणवलं. कशीबशी त्यांची चौकशी करून तिने घराबाहेर धूम ठोकली. मग एका झाडाखाली बसून ती विचार करायला लागली. साधारणतः 1 तासाने ती तिथून उठली. आजूबाजूच्या साऱ्या मळ्यात बंगल्यात जाऊन आली. चांगलाचा सर्वे करून आली. त्याच रात्री ती रेखाला भेटायला गेली. तिच्या घरी गावी काय झालं ते सारं सांगितलं. पुढच्या काही दिवसात त्या दोघींनी एक प्लॅन केला. धन्वीने नदीवर जाऊन ब्राह्मण करवी रेखाचा 10व्याचा विधी करून घेतला. जसा पिंडाला कावळा शिवला तशी रेखा मुक्त संचार करण्यास मोकळी झाली. ठिकाण हॉटेल शिल्पा. वेळ रात्री 12 वाजता. ती आली नाही म्हणून तो वैतागला होता. बहुधा सकाळी येईल या आशेने त्याने झोपायचा विचार केला. खूप वेळ झोपच येत नव्हती. तिला इथे बोलावणाऱ्या मुलीचा नाजूक आवाज त्याच्या कानात अजून येत होता. उठ, असा का झोपलाय? उठ बघ कोण आलंय. तो नुकताच झोपला होता. अचानक आलेल्या आवाजामुळे तो घाबरला होता. झोपेतून तो ताळकन उठला. त्या आवाजामुळे त्याची झोप कुठल्या कुठे पळाली. तो आवाज त्याच्या ओळखीचा होता. हो, तो रेखाचा आवाज होता. कोण कोण आहे? इतक्यात विसरलास? अरे मला जाऊन तर 1 वर्ष पण पूर्ण झालं नाही. रेखा, कसं शक्य आहे? तो घाईत उठला आणि दरवाजाकडे पळाला. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा उघडेना. त्याने दार खूप वाजवलं पण त्याच्या मदतीला कोणीही आलं नाही. त्याला फक्त आवाज ऐकू येत होता. ती दिसत नव्हती. का आणि असं का केलं माझ्यासोबत? काय केलं मी? काय बोलतोयस तू? लवकर सांग, नाहीतर मी तुझ्या नटीचा घोट घेईल. सांगायचं नसेल तर मरायला तयार हो. तितक्यात ती त्याच्यासमोर प्रकटली. तिला बघून तो चांगलाच घाबरला. आज आपण काही जगत नाही ह्याची त्याला खात्री झाली. तुला जिवंत राहायचे असेल तर सर्व सांग. मी तुला काहीही करणार नाही. सांगतो. आता तो घडाघडा बोलायला लागला. हे सर्व सुरू झाले त्याला 3 वर्ष होऊन गेले. माझा भाऊ अनिकेतला तुझी बहीण बिंदू खूप आवडायची. ते दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. माझ्या भावाने बिंदूबद्दल घरी सांगितलं. त्यांच्या दोघांची शिक्षण झाल्यावर माझे बाबा तुझ्या घरी बिंदूचा हात मागायला गेले. पण तुझ्या बाबांनी त्यांची आणि अनिकेतची लायकी काढून त्यांना हुसकावून लावलं. त्यांनी सांगितलं की ह्या बंगल्याची पायरी चढायला सुद्धा तुझी लायकी पाहिजे. त्यांचा इतका पान उतारा झाला होता की माझ्या भावाने आमच्या शेतातल्या विहिरीमध्ये उडी मारून जीव दिला. तेव्हापासून माझ्या बाबांना येण्यासारखे झटके येतात. तेव्हा मी इथे शहरात शिकत होतो. तुझं गाव माझ्या गावापासून जवळच होतं. तिथे येऊन मी तुमची सारी माहिती काढली. माझं मन खूप पेटलेलं होतं. मला बदला घ्यायचा होता. मग मी प्लॅन बनवला. प्लॅन योग्य पद्धतीने अंमलात सुद्धा आणला. कसं केलं तू हे सगळं? कॅफेमध्ये तू आकाशला भेटली. हँडसम असणारा आकाश तुला आवडू लागला. मग तो तुझ्या गाडीसमोर आला, ते पण रक्ताळलेल्या अवस्थेत. त्याला बघून तुझं काळीच फाटून गेलं होतं. तू त्याला हॉस्पिटलच्या बाहेर सोडल्यानंतर काही काळ तो गायब झाला होता. त्याला कधीही कोणीही मारलेलं नव्हतं. तो फक्त तुझी सहानुभूती मिळवण्यासाठी हे सगळं करत होता. तू त्याला हॉस्पिटलच्या बाहेर सोडल्यानंतर तो खोटं रक्त पुसून दुसऱ्या दरवाजाने बाहेर निघून गेला होता. नंतर अचानक तुझ्यासमोर तो प्रकट झाला, ते पण तुझ्या हॉस्टेलच्या खिडकीच्या बाहेर. मग तो रोज येऊ लागला.
तुला त्याने कधीही त्याचा मोबाईल नंबर दिला नाही, कारण तू त्याच्या संपर्कात होती हे कधी सिद्धच झालं नसतं. तुझी खोली हॉस्टेलच्या मागच्या बाजूने होती. मग तो रोज हॉस्टेलच्या मागे कंपाऊंड भिंतीला लागून असलेल्या झाडावर चढून तुझ्याकडे येत होता. तो तुझ्याशी प्रेमाने बोलत होता. तुझं त्याच्यावर खरंच प्रेम आहे हे त्याला जाणवायला लागलं. मग त्याने ते हत्यार काढलं. त्याने तो स्वतः भूत असल्याचा दावा केला. तुला खरं वाटलं नाही म्हणून तो खिडकीच्या बाहेरून अचानक आतमध्ये आला. तोपर्यंत तुला चक्कर आली होती आणि तू बेशुद्ध झाली होती. तुला माहीत आहे हे कसं घडलं? होलोग्राम प्रोजेक्टर वापरून त्याने तुला फसवलं. ज्यावेळी आकाश खिडकीतून आत येत होता तेव्हा त्याने तुला डोळे बंद करायला लावले होते. त्यावेळी त्याने पटकन तो प्रोजेक्टर ऑन केला आणि तो स्वतः खिडकीतून बाजूला झाला. तुला फक्त प्रकाश दिसला, त्यामुळे तुला तो भूत असल्याचा भास झाला. त्या प्रोजेक्टरमुळे तुला त्याची प्रतिमा दिसत होती. तो खरंच भूत आहे आणि तुला हे समजल्यावर तुला हार्ट अटॅक येईल आणि त्यात तुझा जीव जाईल असा त्याचा प्लॅन होता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. तू वाचलीस. तू फक्त बेशुद्ध पडली. दुसऱ्या दिवशी तो तुझ्या मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी तुझ्या हॉस्टेलच्या बाहेर घेट्या घालत होता. पण त्याला तू स्वतः समोर दिसली आणि तो घाबरला. त्याचा प्लॅन फसला होता. तो तिथून पळून गेला. नंतर त्याने भूत असल्याचा देखावा करत तुला कायम झुलवत ठेवलं. होलोग्राम आणि माईक स्पीकरचा योग्य वापर करत तो तुझ्या खोलीत येऊ लागला. तो स्वतः गच्चीवर बसलेला असे आणि तिथूनच तुझ्याशी संवाद साधत असे. होलोग्रामवर त्याने आधीच काही इमेज टाकलेल्या होत्या. त्या तुझ्यासमोर दिसल्या की तो फसत असे. तुझ्या दृष्टीने तो आत्मा होता. त्याने तुला कधीच तोंडावर सांगितलं नाही की आत्महत्या कर म्हणजे आपण दोघे एकत्र राहू शकू. पण हा विचार त्याने जाणून बुजून तुझ्या डोक्यात कळत न कळत पेरला. त्याला खतपाणी घातलं आणि तुला आत्महत्या करायला भाग पाडलं. माझं एक मिशन पूर्ण झालं होतं. ज्याप्रमाणे माझ्या भावाचा मृत्यूचा त्रास माझ्या बाबांना झाला तसाच त्रास मी तुझ्या बाबांना देऊ इच्छित होतो. यात मला नक्कीच यश मिळालं होतं. तुझ्या आत्महत्येमुळे तुझे बाबासुद्धा निराशेत गेले. मग मी पुढचा प्लॅन पूर्ण केला. तुझ्या घरच्यांना सुद्धा मी भूत बनवून घाबरवून दिलं. यासाठी मी जनावरांचे रक्त तुमच्या बंगल्यात खिडकीत फेकले. कधी कर्णकशा आवाज काढून रात्री बेरात्री त्यांना भीतीखाली ठेवलं. तुमच्या बंगल्याच्या भिंतीवर रक्ताने लिहिलं की जगायचं असेल तर बंगला सोडून द्या. तुझ्या जाण्याच्या 8 दिवसात तुझे बाबा भूताला बघून इतके घाबरले होते की ते बेशुद्ध पडले होते. त्यांना शहराच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं. तुझी आई आणि तुझी बहीण तर तुझ्या बाबांसोबत दवाखान्यात होते. या गडबडीत तुझ्या दहाव्याचा विधी करायला सुद्धा त्यांना वेळ मिळाला नाही. तुझ्या बाबांना बरे होऊन घरी यायला तब्बल महिना लागला. ते घरी आले ते एका विचाराने, बंगला आणि सारी संपत्ती विकून दुसऱ्या ठिकाणी राहायला जायचं, कारण ते त्या बंगल्यात राहायला घाबरत होते. मी याच संधीची वाट बघत होतो. याचा फायदा घेत काही दिवसात मी तुझ्या बाबांकडून कवडीमोल भावात तुमचा बंगला आणि जमीन मी दुसऱ्याच्या नावाने विकत घेतली. माझ्या बाबांची लायकी काढणाऱ्या तुझ्या बाबांना आणि कुटुंबाला त्या बंगल्याच्या बाहेर हुसकावून लावलं. भावाचा आणि बाबांचा बदला मी घेतला. हो, मी बदला घेतला. पण तुझं माझ्यावर प्रेम होतं ना? प्रेम तर आकाशचं होतं. मी विवेक आहे. आकाश हे खोटं नाव घेऊन तू माझ्यासमोर आला ना? हो, कदाचित माझा प्लॅन फसला असता तर मी सही सलामत सुटण्यासाठी दुसऱ्या नावाने तुझ्या समोर आलो. आकाशच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत नव्हता. परिस्थितीनुसार काही जण घाबरट बनतात तर काही शूर बनतात. आकाश मात्र क्रूर बनला होता. तेवढ्यात दार उघडण्याचा आवाज आला. पोलीस आणि धन्वी आतमध्ये आले. चल आकाश उर्फ विवेक, आता पोलिसांच्या बंगल्यात नेतो. कर तिथे मजा. घ्या रे त्याला, बेड्या ठोक. धन्यवाद सावंतसाहेब, मी आपली आभारी आहे. आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला ते बहुधा कोणीही दाखवणार नाही. एखाद्याला भूत दाखवून कन्फेशन घेण्याला सगळ्यांना वेडेपणा वाटेल. आपण तो वेडेपणा केला आणि झालेल्या अन्यायाबाबत न्याय देण्याचा प्रयत्न केला. धन्वी आभार व्यक्त करताना भावूक झाली होती
रडणाऱ्या रेखाकडे बघून धन्वीला अजूनच गलबलून आलं. रेखा शांतपणे रडत होती. तू खरी धाडसी मुलगी आहे. संपूर्ण केस तू सोडवली. आम्हाला तर याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तू स्वतः आकाशची चौकशी करून प्लॅन बनवून त्याला ह्या हॉटेलमध्ये येण्यास भाग पाडलं. पोलीस प्रशासन कायम तुझे आभारी राहतील. पण तू त्याला इथे बोलावलं कसं? सर्वे करण्याच्या निमित्ताने मी जेव्हा त्याच्या घरी गेले होते तेव्हा त्याचा मोबाईल नंबर मला मिळाला होता. मग त्याला फोन करून सांगितलं की मला तुम्हाला एकांतात भेटायचं आहे. तुमच्यासाठी हॉटेल शिल्पामध्ये रूम बुक केली आहे. मी रात्री उशिरा येईल. तो माझ्या जाळ्यात सापडला. लगेच मी तुमची मदत मागितली. तुम्ही योग्य वेळी येऊन कॅमेरे लावले आणि पुढचं तर तुम्हाला सगळं माहीतच आहे. पोलिसांनी तिथे लपवलेले कॅमेरे काढले. ही घटना ते बाहेर बसून लॅपटॉपवर बघत होते. सारे पुरावे घेऊन ते पोलीस निघून गेले. सावंत साहेब तेवढे थांबले. ते धन्वीला हॉस्टेलमध्ये सोडण्यासाठी स्वतः जाणार होते. तुझे उपकार मी कसे फेडू? मी भावनेच्या भरात आत्महत्या करून चूक केली. माझ्या घरच्यांनी माझा दावा केला नाही, पण तू केला. तू मला मुक्ती मिळवून दिली. माझ्या आईबाबा आणि बहिणीवर झालेल्या अन्यायाबद्दल त्यांना न्याय मिळवून दिला. तुझ्या बाबांनी तुझ्या दाव्याचा विधी नंतर घाई गर्दीत उरकला होता. त्यात पिंडदान केलं नव्हतं म्हणून तुला मुक्त संचार करता येत नव्हतं. मी उपकार केले नाही. तू जशी प्रेमासाठी आत्महत्या करू शकते तर मी तुझ्यासाठी थोडीशी मदत नाही करू शकत का? रेखा आणि धन्वी थोड्या वेळ हितकुच करत राहिले. इन्स्पेक्टर सावंत घाबरून इकडे तिकडे माना फिरवत रेखाला शोधत होते. नंतर रेखा धन्वीचा निरोप घेऊन गायब झाली. ती बहुतेक तिच्या आई बाबांच्या घरी गेली असावी. वर्षश्राद्ध झाल्यानंतर ती कायमची मुक्त होणार होती. ती फक्त धन्वी आणि आकाशला दिसत होती. तिचा आवाज सुद्धा ह्या दोघांशिवाय कुणाला ऐकू येत नव्हता. हे असं का घडलं हे कुणीही सांगू शकत नव्हतं. काही प्रश्नांची उत्तरे नसतात. त्यावेळी आहे हे सत्य स्वीकारावं लागतं. धन्वीला पोलिसांकडून कॉलेजकडून मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. आकाश उर्फ विवेकवर गुन्हा दाखल झाला आणि लवकरच त्याला 7 वर्षाची कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. तुरुंगातील खोली नंबर 415 आता आकाशचा नवा पत्ता होता. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.